ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾದಂತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತ ಸೇವಾ ಪಾಕ್ಷಿಕ ಎಂಬ ಒಂದು ಅಭಿಯಾನದಡಿ ಒಂದು ಏನು ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾ ಮಹಾನಗರ ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚೆ ವತಿಯಿಂದ ಒಂದು 18 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟವರ ಒಂದು ರಂಗೋಲಿ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೇವೆ. ಇದು ಒಂದು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಫ್ರೀ ಹ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಈ ದಿವಸ ರಂಗೋಲಿ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇದು 2 ದಿನ ಮುಂಚೆನೂ ಒಂದು ಡ್ರಾಯಿಂಗ್ ಕಾಂಪಿಟಿಷನ್ ಇಟ್ಟಿದ್ವಿ, ಅದು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ. ಇವತ್ತು 18 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟವ್ರಿಗೆ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇದು ನಮ್ಮ ಮೋದಿಜಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಕೊಡ್ತಾ ಇರುವಂತ ಒಂದು उडिगे ಅವರಿಗೆ ಅವರ बर्थडे. पहिला तर सांगायचं म्हणजे मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पाक्षिक अभियान हे जे आम्हाला संकल्पना दिलेली आहे त्या अंतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आहे महिला मोर्चाच्या वतीने. त्यामध्ये पहिला तर आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प केलेला आहे. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा झाल्या, लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा झाल्या, आहार पोषण किट वाटण्यात येणार आहे, झाडे लावा झाडे जिरवा आणि पर्यावरण स्वच्छ ठेवा या अंतर्गत आम्ही झाडे लावण्यात येणार आहे, झाडे लावत पण आहोत आणि विविध प्रोग्राम दिलेले आहेत. त्या अंतर्गत आता एक स्टेप बाय स्टेप आमचं प्रोग्राम सुरू आहेत आणि जेव्हा पण आम्ही सगळ्या लेडीजना यामध्ये सहभाग दर्शविण्याचं सांगत आहे तर उत्स्फूर्त सहभाग आम्हाला मिळत आहे. तुम्ही बघू शकता किती महिलांनी म्हणजे कालच प्रोग्राम आम्ही ठरवला आणि आज एवढ्या महिलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि चांगलं वातावरण आहे सगळं. आणि 2 ऑक्टोबर पर्यंत जे आम्हाला कार्यक्रम दिलेले आहेत त्यामध्ये कंटिन्यू आमचे कार्यक्रम महिला मोर्चाच्या वतीने कंटिन्यू कार्यक्रम सुरू आहेत. 2 ऑक्टोबर पर्यंत आम्ही हे करणार आहे. लास्ट 2 ऑक्टोबरला आम्ही खादी परचेस करायचं आणि तेव्हा सगळे स्टॅच्यू क्लिनिंग त्या दिवशी पण ते आहे. आणि परत अंगणवाडी जे अंगणवाडींची छोटी मुलं आहेत त्यांना पण जाऊन भेट देऊन तिथे अंगणवाडीमध्ये काय पाहिजे किंवा गर्भिणी महिला आहेत त्यांच्या पोषक त्यांच्यासाठी काय करण्यात येते यावरती पण भर देण्यामध्ये येत आहे. म्हणजे खास करून महिलांच्या ह्याच्यावरती आम्ही जास्त जोर देऊन जे प्रोग्राम सांगितलेले ना ते महिलांसाठी जास्त राबवत आहे महिला मोर्चाच्या वतीने. आहे छान तेच सांगत आहे. काल तरी आम्ही फक्त अनाऊन्स केलेलं तर आज एवढे 18 लेडीज इथे जमलेल्या आहेत. म्हणजे काल अचानक ठरलं म्हणून. जर आम्ही खूप दिवस पहिला जर आम्ही हे समजलं तर भरपूर जण जमले असते, पण थोडक्यामध्ये एवढं झालं ते बघून खुशी वाटाले की खूप जण पार्टिसिपेट करत आहेत. होय होय भरपूर गिफ्ट आहेत. अजून थोड्या वेळ गिफ्ट वाटप पण होणार आहे. तुम्ही बघू शकता भरपूर गिफ्ट आहेत. रिलेटेड मोदींनी ज्या स्कीम्स आणलेल्या आहेत ते तुम्ही लखपती दिदी राहू दे किंवा जे आपलं स्वतःच्या हिमतीवरती उभा राहणार त्यांना ह्याचं लोनची सेवा असू दे, सगळ्या अंतर्गत आयुष्यमान कार्ड राहू दे, तुमच्या सगळ्या अंतर्गत जे महिलांसाठी जे हे आहे त्याच्यावरती जास्त भर देण्यात आहे. तर मला वाटते की सगळ्या महिलांनी ह्याचा उपयोग करून घ्यावा. आणि जर तुम्हाला काही नाही समजलं तरी आम्ही अजून पण आव्हान करतो की तुम्हाला त्याच्यामध्ये काही पण अडचणी येत असल्या तर आमच्या महिला मोर्चा टीमला किंवा आमच्या बीजेपी ऑफिसमध्ये येऊन तुम्ही आम्हाला भेटा. आम्ही तुमचं काही पण जे प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह करायचा प्रयत्न किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये पण काहीतरी अडचण येत असली तर ते नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही मनापासून करू आणि तुम्ही हक्काने आमच्याकडे येऊ शकता. धन्यवाद. माझं नाव कुमारी शिल्पा केकरे, महिला मोर्चा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट.